क्वालिटी स्टडी अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज 31 मे 2026. आज नुकताच राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर पार पडला विद्यार्थी मित्रांनो, 10 ते 12 या दरम्यान. तर GS1चा हा पेपर होता विद्यार्थी मित्रांनो. या पेपरमध्ये आज आपण चालू घडामोडीचे जे पण संभाव्य उत्तर आहो ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे संभाव्य उत्तर असतील. तर चला आता आपण चालू घडामोडीचे 31 मेच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेचे संभाव्य उत्तर पाहूया. तर पहिला प्रश्न 86 नंबरचा पहिला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या आर्थिक अहवाल 2025-26 अनुसार भारतातील स्थलांतरण ज्या देशाच्या प्राधान्य देतात त्या देशामध्ये स्थलांतरण नियंत्रण वाढ झाल्यास परदेशातून येणाऱ्या रकमेच्या म्हणजेच रेमिटन्सचा वेग कमी होऊ शकतो. तर हा स्टेटमेंट बरोबर आहे. बी स्टेटमेंट, जागतिक व्यापारावर भूराजकीय म्हणजे जिओपॉलिटिकल संरेख आणि आर्थिक राज्यकारभाराच्या म्हणजे इकॉनॉमिकल स्टेटक्राफ्टचा प्रभाव वाढतो. तर हा पण स्टेटमेंट बरोबर आहे. तिसऱ्या नंबरचे स्टेटमेंट सी स्टेटमेंट, जागतिक स्तरावर व्यापार धोरण संरक्षणवादी आणि प्रतिक्रियात्मक शुल्काद्वारे प्रभाव होत आहे. हा पण स्टेटमेंट बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि ड स्टेटमेंट, भूराजकीय आर्थिक म्हणजे जिओ इकॉनॉमिक घटक आता द्विपक्षीय व्यापारांच्या महत्त्वाच्या नमुन्याच्या घडणीत निर्णायक ठरत आहे. तर हा पण स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 ABC बरोबर. त्यानंतर आपण पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 87 आपण पाहूया. चाबार बंदराच्या संदर्भात योग्य विधान ओळखायचं आहे. तर पहिला विधान काय विद्यार्थी मित्रांनो, इराणमधला चाबार बंदरामुळे भारताला पाकिस्तानला वगळून थेट अफगाणिस्तानपर्यंत पोहोचण्याचा मार्ग उपलब्ध होतो. तर हा स्टेटमेंट बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. चाबार बंदर हे चीनचे पाकिस्तानमध्ये विकसित केलेलं कराची बंदरच्या धोरणात्मक तोल देणारं ठरते. तर स्टेटमेंट चुकीचं आहे, इराणमधला आहे विद्यार्थी मित्रांनो. सी, चाबार बंदराच्या संचालन आणि विकासासाठी स्थापन करण्यात आलेले विशेष उद्देशीय संस्था स्पेशल पर्पज व्हेकल म्हणजे इंडिया पोर्ट ग्लोबल लिमिटेड आहे. तर हा पण स्टेटमेंट बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि डी स्टेटमेंट, 2026-27च्या आर्थिक संकल्पात चाबार बंदरासाठी कोणतीही निधीची तरतूद करण्यात आली नाही. तर हा स्टेटमेंट बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. तर स्टेटमेंट ACD बरोबर असणार आहे. तर हा ऑप्शन कोणता विद्यार्थी मित्रांनो, तर हा ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न पाहूया आपण आता. खालीलपैकी कोण चिलीचे 38वे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत. तर ते आहेत विद्यार्थी मित्रांनो जोस अँटोनियो कास्टरिस्ट. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न 89 नंबरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. श्री सुरेश कळमाडी यांनी कोणत्या काळात आशिया ॲथलेटिक्स संघटनाचे अध्यक्षपद भूषवलेले आहेत. तर नुकतंच त्यांचे निधन झालं विद्यार्थी मित्रांनो, म्हणून हा प्रश्न करंट अफेअरमध्ये आलेला आहे. तर तो वर्ष आहे वर्ष 2000 ते 2013. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहे आपल्याला हा ओळखायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. तर राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखडा म्हणजेच NIRF देशातल्या शैक्षणिक संस्थांच्या क्रमवारी देण्यासाठी एक पद्धतशीर प्रणाली प्रदान करतो. हा स्टेटमेंट बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. बी स्टेटमेंट काय आहे, राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखडा NIRF ची सुरुवात 2020 मध्ये झाली. तर हा चुकीचे स्टेटमेंट आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण की 2000 ह्या वर्षी झाली, 2020 मध्ये नाही. हे क्रमवारी 5 निष्कर्षांवर आधारित निश्चित करतो. तर हे स्टेटमेंट पण बरोबर आहे. डी स्टेटमेंट, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स या श्रेणीमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास पहिल्या क्रमांकावर आहे. तर हा स्टेटमेंट बरोबर आहे. तर स्टेटमेंट कोणता बरोबर आहे, बी चुकीचा स्टेटमेंट आहे, सी बरोबर आहे आणि डी बरोबर आहे. तर असा पर्याय कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो, जो ACD आहे. तर पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न
हा एकदम सोपा प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो. आणि अभिजित भाषा नुकताच चर्चेचा विषय पण होता. तर भारतातील अभिजित भाषांना त्यांच्या मिळवलेल्या मान्यता अनुसार योग्य क्रम लावायचा आहे. मला कोणाला आधी मान्यता मिळाली आणि नंतर. तर सर्वात आखरीचा शेवटचा ऑप्शन बघितला तामिळ, तो पहिला क्रमांक 2004ला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 4 बघितला तर आपलं डायरेक्ट उत्तर येऊन जाईल. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर राहील. पहिलं तामिळ आहे, त्याच्यानंतर संस्कृत आहे, मग तेलुगू आहे आणि ओडिसा आहे आणि सर्वात शेवटी पाली हे भाषा आहे. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजनाबाबत खालीलपैकी योग्य कथने ओळखायचे आहेत. तर केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री धन धान्य योजनेला मंजुरी 16 जुलै 2025 रोजी दिली. तर हा स्टेटमेंट बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. योजनामध्ये निम्न उत्पादक, निम्न पीक घनता आणि निम्न ऋण वितरण हे 100 जिल्ह्यांची निवडचा आधार आहे. तर हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. आणि तिसरा स्टेटमेंट, सी स्टेटमेंट काय, योजनेचं संचालन चतुस्तरीय कार्यान्वयन संचरेच्या माध्यमातून केलं जाईल. तर हा स्टेटमेंट चुकीचे आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण की चतुर्थ नाही, 3 टायर सिस्टम आहे, नॅशनल, स्टेट आणि डिस्ट्रिक्ट. तर पर्याय क्रमांक अ आणि ब बरोबर आहे आणि सी चुकीचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर करणारा ऑप्शन क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, खालीलपैकी कोणते विधाने योग्य आहे ते ओळखायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर आपल्याला विधाने दिलेली आहेत. जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक अहवाल जागतिक बँकद्वारा प्रकाशित करतो. तर हा स्टेटमेंट चुकीचा आहे. कारण की UNDP आणि ऑक्सफोर्ड पॉवर्टी ह्युमन डेव्हलपमेंट ह्या प्रकाशित करतो. तर ए स्टेटमेंट चुकीचा आहे. बी स्टेटमेंट 2025चा अहवाल दारिद्र्य आणि हवामान बद्दल यामध्ये संबंधावर केंद्रित होता. तर हा स्टेटमेंट बरोबर आहे. आणि सी स्टेटमेंट 2025च्या अहवालात 4 प्रमुख हवामान संबंधित धोके, अतितापमान, दुष्काळ, पूर आणि वायू प्रदूषण यांचा अभ्यास करण्यात आला. तर आपण स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजे बी आणि सी बरोबर आहे. डी स्टेटमेंट काय, या अहवालानुसार दक्षिण आशियामध्ये दारिद्र्य मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आता स्टेटमेंट चुकीचं आहे कारण की आता रिड्यूस होत आहे तिथे. तर पर्याय क्रमांक बी आणि सी बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, 7वा वेतन आयोगाची मुदत 1 जानेवारी 2026 रोजी संपण्यापूर्वी आपला 8वा वेतन आयोग स्थापन करणारे पहिले भारतीय राज्य कोणतं ठरलेलं आहे. तर तो राज्य विद्यार्थी मित्र आसाम राज्य आहे. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, खालीलपैकी योग्य व अयोग्य कथने ओळखा. तर 31वी राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेस 3 ते 6 जानेवारी 2026 दरम्यान भोपाळ मध्य प्रदेश इथे आयोजित करण्यात आलेली. तर स्टेटमेंट बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. पण 2025 आणि 2026चे जे कॉन्फरन्स आहे त्याच्यामध्ये तुम्ही एक वेळा क्लिअर करून घ्यायचा. 31वी राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेस ही आरोग्य आणि कल्याणासाठी परिसंस्था समजून घेणे या संकल्पनावर आयोजित करण्यात आलेली होती. म्हणजे दोघंही योग्य आहे विद्यार्थी मित्रांनो. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. पण स्टेटमेंट थोडा कॉन्ट्राडिक्शन आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढला प्रश्न, गोव्याच्या मुख्यमंत्री प्रस्तावित केलेला तिसरा नवा जिल्हा पुढीलपैकी कोणता आहे. तर तो कुशावती आहे विद्यार्थी मित्रांनो. तर पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असेल. त्यानंतर पुढला प्रश्न, योग्य जोड्या लावा. इलेक्ट्रिक सर्किटमध्ये मायक्रोस्कोपिक क्वांटम मेकॅनिक टेलिनिंग आणि एनर्जी क्वांटमायझेशनचा शोध कोणा लावला. तर एचा जोडी जुळेल जॉन क्लार्क सोबत. आणि बी धातू सेंद्रिय फ्रेमवर्क म्हणून विकास. तर बीची जोडी विद्यार्थी मित्रांनो रिचर्ड रॉबिन्सन सोबत जुळणार. आणि परिधीय रोगप्रतिकारक सहनशीलतेतील संबंधित शोध याची जोडी विद्यार्थी मित्रांनो सीची जोडी दुसऱ्या सोबत जोडण फेड रॅमडेल आणि चौथ्याची जोडी मारिया केरिना मार्चोट सोबत जोडेल. तर पर्याय क्रमांक 2
आपला योग्य उत्तर असेल. त्यानंतर पुढला प्रश्न, नवी दिल्ली येथे आयोजित वर्ल्ड पॅरा ॲथलीट ग्रँड प्रिक्स 2026 मध्ये भारताने किती सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक जिंकले ते विचारलेले आहे. तर भारताने विद्यार्थी मित्रांनो 75 सुवर्ण, 69 रौप्य आणि 64 कांस्य जिंकले आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर असेल. त्यानंतर पुढला प्रश्न, विज्ञान आणि तंत्रज्ञान आधारित उपायाद्वारे लैंगिक समानता वाढवण्यासाठी आणि महिलांच्या सक्षमीकरण साधण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये महिला तंत्रज्ञान केंद्र स्थापन करण्यात आलेलं आहे. तर तो आहे गुजरात, तामिळनाडू, सिक्कीम, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या सर्वांमध्ये. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर असेल. त्यानंतर पुढला प्रश्न, ब्राझील ब्रिक्स चेअरशिप 2025च्या प्रमुख प्राधान्यामध्ये पुढीलपैकी बाबीचा समावेश आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जागतिक आरोग्य हा पण बरोबर आहे, हवामानबद्दल हा पण बरोबर आहे, बहुस्तरीय व्यवस्थापन सुधारणा पण बरोबर आहे, व्यापार गुंतवणूक वित्त पण बरोबर आहे आणि महिला मुक्ती प्रोत्साहन पण बरोबर आहे. तर मला असं वाटतं विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर राहिलं पाहिजे वरीलपैकी सर्व. पण विद्यार्थी मित्रांनो, जर इथे ऑप्शन क्रमांक सी आणि इथला सी बघितला तर प्रमोशन ऑफ वुमन इमॅन्सिपेशन्स असं दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याचा पर्याय मला असं वाटते की पर्याय क्रमांक 4 आयोगाद्वारे देण्यात येईल. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण जे आपल्या चालू घडामोडीचे आता हे संभाव्य उत्तर पाहिले, तर हे उत्तर संभाव्य उत्तर आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण आणि दुसऱ्या विषयाचे पण संभाव्य उत्तर पाहूया. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा. आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.